जगद्गुरु महाकारुणिक तथागत जगात जे सत्य आहे, ज्यात तथ्य आहे ते स्वीकारून ना नास्तिक ना आस्तिक जे वास्तविक आहे ते स्वीकारून सजीव सृष्टीच्या सर्व प्राणी मात्राच्या मंगल कल्याणासाठी ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं त्यांना भगवान, भग म्हणजे नष्ट करणे, वाण म्हणजे तृष्णा, सर्व प्रकारच्या जीवनातील आपल्या तृष्णा नष्ट करून या मानवी समाजाला सुखाचा मार्ग ज्यांनी दिला ते जगद्गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या नंतर आयुष्यातील 14 वर्ष तक्षशिला विश्व विद्यापीठामध्ये ज्यांनी बुद्ध धम्माचं ज्ञान घेतलं ते ख्रिश्चन संप्रदायाचे संस्थापक येशू ख्रिस्त. त्यांच्या नंतर आपण ज्यांना बुद्धा म्हणतो, बुद्धा अत्तदीप भव स्वयं प्रकाशित हा ज्याने सांगितलं, बुद्धामध्येच खुदा, स्वतःला समजून घेणे मी काय आहे, जो स्वतःला समजून घेतो बुद्ध आहे खुदा. अत्तदीप भव स्वयं प्रकाशित व्हा, स्वतःला समजून घ्या, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. मोहम्मद पैगंबर साहब इन्होंने भी बुद्ध बताया. बुद्धाच्या नंतर संत कबीर, गुरु नानक, रविदास, घाशीराम, महाराष्ट्रातील संत तुकाराम गाडके महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सर्व संतांनी बुद्ध सांगितला. कारण सर्व प्रारंभी मानवी युगामध्ये कोण तर बुद्ध, सर्वप्रथम बुद्ध. प्रेम, दया, अहिंसा, करुणा, मैत्री आणि शांती जगाला देणारे सर्वप्रथम बुद्ध. त्यानंतर जे जे संस्थापक झाले, ज्यांनी ज्यांनी पंथ काढले, त्या सर्वांनी बुद्धाचंच ज्ञान जगाला दिलं. बुद्धाशिवाय व्यतिरिक्त काही कोणी सांगितलेलं नाही. आणि म्हणून आज प्रथमतः नागपूर नगरीमध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या नगरीमध्ये भारतातील खरा बुद्ध सांगितला जगाला, त्या नगरीमध्ये प्रथमतः आज हे आयोजन होत आहे सर्व धर्म परिषदेचं. आजपर्यंत आयोजन असं कोणी केलं नाही. आजच्या या कार्यक्रमाचं, सर्व धर्म परिषदेच्या कार्यक्रमाचं महत्व फार मोठं आहे. कारण बुद्धापासून सुरू झालेला मानवतावाद, मानवता समतावाद सर्वांनी जगाला सांगितलं. आपण हा मानवी समाज अजूनपर्यंत या देशात निर्माण झाला नाही. इथे जातीच्या नावाचे समाज निर्माण झाले, मानवी समाज अजूनपर्यंत भारतात निर्माण झाला नाही. आणि तो निर्माण करण्याचं काम जर आजच्या परिषदेनं केलं तर या परिषदेची फार मोठी फलश्रुती होईल, फार मोठं काम ही परिषद करेल. मी रात्री तेलंगणावरून कार्यक्रमावर आलो. हुसेन सागरात जी बुद्धाची मूर्ती आहे तशीच बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी होती जिथे माझा रात्रभर कार्यक्रम झाला. मी स्वतःला बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी आणि मानवी युगातील मानवी समाजासाठी स्वतःला मी समर्पित केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या स्टेजवरती या समितीचा एक सदस्य म्हणून आपणासमोर मी सादर होत आहोत. माझ्याकडून माझ्या चुका भुला झाल्यात, कारण की सर्व प्रकारचं ज्ञान हे प्रत्येकाला नसतंय. जेवढं ज्ञान मला आहे ते मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते. जय भीम, सर्वांना जय भीम. जय भीम हा शब्द मला माहेरापुरता मर्यादित राहिलेला नाही, मागासवर्गीयासाठी मर्यादित राहिला नाही. आता भारतातल्या जय भीमवाल्यांची ओळख म्हणजे जगातल्या बौद्धाची ओळख होते. हे लक्षात घ्या तुम्ही, हे लक्षात घ्या. कारण माझे कार्यक्रम पूर्ण भारतात होतात आणि म्हणून मला जो अनुभव आहे तो अनुभव तुमच्या समोर मी सादर करतो. जगात सर्व संप्रदाय ग्रंथ काढिले भीमाने, ज्ञान त्यातील मानवी कल्याणाचे ते पडताळिले भीमाने.
भीमाने अनहित जात्या सजीव सृष्टीचे ते सर्व टाळिले भीमाने आणि मंगल कल्याणाच्या सर्व सजीव प्राण्यांचे ते शेवटी धम्म तत्व कवटाळिले भीमाने शेवटी धम्म तत्व कवटाळिले भीमाने जगात जो माणूस होता जो माणूस होता त्यास भारतीय संविधानकाराचा संदेश होता जगात जो माणूस होता त्यास भारतीय संविधानकाराचा संदेश होता सन 14 ऑक्टोबर 56 ला बुद्धाचा मंत्र नव्हे तो मानवतेचा उपदेश होता मनुवादाची जडेमुळे भारतातून समूळ नष्ट व्हावी हा त्यामागचा उद्देश होता आणि म्हणून सर्व मानव समाजाला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्मामध्ये प्रवेश होता सर्व मानव समाजाला घेऊन त्या बुद्ध धम्मामध्ये प्रवेश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्मामध्ये प्रवेश जगातील कोणीही मानवतावादी माणूस म्हणत नाही की मला युद्ध पाहिजे जगातील कोणीही मानवतावादी माणूस म्हणत नाही की मला युद्ध पाहिजे फक्त प्रामाणिकता शालीनतेचा जो नीती शुद्ध पाहिजे लाखो लोक रोज जन्मास येतात या पृथ्वीकडे अनिरुद्धा पण माणूस बनण्यासाठी जन्माला आलेला माणूस बनण्यासाठी आपल्या दैनंदिन आचरणात येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर सर्व पुरोगामी संत फुले शाहू आंबेडकर आणि तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध पाहिजे आपल्या आचरणात तथागत भगवान गौतम बुद्ध पाहिजे मानवीय समाजाच्या उद्धारासाठी ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं त्या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत उद्धारिले उद्धारिले या मानवी समाजा उद्धारिले या मानवी समाजा सन्मानाचा दयाना मुद्रा माझा 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 समाजाने काय लक्षात घेतलं पाहिजे जातीचे जे समूह आहेत भारतातील जातीच्या समूहाला जे आपण समाज म्हणतो ते चुकीचं आहे त्याला समाज म्हटला जात नाही एकापेक्षा अनेक एकाच विचाराने एका भूप्रदेशामध्ये लक्षात घ्या एकापेक्षा अनेक जास्त एकाच भूप्रदेशामध्ये सर्व कार्यान्वित होतात त्या ठिकाणी एक मानवी समाज निर्माण होतो त्याला समाज म्हणतात जातीच्या लोकांना समूहाला समाज म्हणत नाही किंवा कुठल्याही संप्रदायाच्या लोकांना समाज म्हणत नाही उद्धारिले या मानवी समाजा
ठिकाणी, आणि मी कव्वाल नाही, तुम्हाला सांगतोय मी. लोक आम्हाला आजपर्यंत कव्वाल कव्वाल म्हणत आले. मी कव्वाल नाही आहे, मी मनोरंजनासाठी आलो नाही. मी समाजात जागृती निर्माण व्हावी, सर्व माणसांचे मानवी समाज निर्माण व्हावा, सर्व माणसांचे मानवतेचे मन जुळावे, यासाठी आमचा प्रयत्न असतो. आम्ही प्रबोधनकार आहोत, कव्वाल नाही आहे. लक्षात घ्या. व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. त्यासाठी प्रत्यक्ष त्याने खर्च घातला उभ्या आयुष्याचा. फक्त महाडच्या 14 तळ्याचे पाणी पिणे जरुरी नव्हते तयाला. माणूस म्हणून माझे जन्माचे हक्क काय आहे त्याने दाविले साऱ्या जगाला. माणूस म्हणून माझे जन्माचे हक्क काय आहे त्याने दाविले साऱ्या जगाला. मानवी युगात युग प्रवर्तक, मानवी युगात योग प्रवर्तक, मानवी युगात योग प्रवर्तक. बुद्धाच्या विषयी गैरसमज आहे. जेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, तर बुद्धाचा गैरसमज असा झाला, बुद्धामुळे बुद्ध कोण मागा माहेराचा देव समजायला लागलेला लोक. एवढं अज्ञान आपल्या देशात अजूनही आहे. हे अज्ञान दूर झालं पाहिजे. अरे बुद्धासमोर जात नाही, पंथ नाही, वंश नाही, गोत्र नाही, धर्म नाही, काय नाही. बुद्धाचा धम्म आहे. तो धम्म मानवता आणि समता, प्रेम, दया, अहिंसा, मैत्री करुणा शिकवते. तो बुद्धाचा धम्म म्हणून म्हणायचा आहे. मानवी युगात युग प्रवर्तक, मानवी युगात योग प्रवर्तक, मानवी युगात योग प्रवर्तक. बुद्ध प्रारंभी या मानवी युगामध्ये सर्वात सुरुवातीला मानवतावाद आणि मानवी संस्थावाद ज्यांनी सांगितला ते बुद्ध. बुद्ध प्रारंभी मार्गदर्शक, बुद्ध प्रारंभी मार्गदर्शक, बुद्ध प्रारंभी मार्गदर्शक. सजीव सृष्टी सृष्टीच्या मंगल कल्याणात, सृष्टीच्या मंगल कल्याणात, सजीव सृष्टीच्या मंगल कल्याणात, सजीव सृष्टीच्या मंगल कल्याणात. सन्मानाचा यांना मुद्रा माझा, सन्मानाचा आपले संप्रदाय काढले, पण सांगितला बुद्ध येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर. शिष्य बुद्धाचे कबीर गुरु नानक, शिष्य बुद्धाचे कबीर गुरु नानक, शिष्य बुद्धाचे कबीर गुरु नानक.
माता जिजाऊ सावित्री अहिल्या, माता जिजाऊ सावित्री अहिल्या, माता जिजाऊ सावित्री अहिल्या, वीर झलकारी रमाई फाटेला, वीर झलकारी रमाई फाटेला, वीर झलकारी रमाई फाटेला। आठवणी बहुजन समाजातील ज्यांचा इतिहास भारतातील मनुवादाने दडवून ठेवला होता, तो इतिहास आता समाजासमोर आला पाहिजे। कोण होती झलकारी? पाठीशी गुलाला बांधून घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन इंग्रजांची लढत दिली, ती होती झलकारी आदिवासी, झाशीची राणी नव्हती ती। पण या देशाच्या मनुवादाने झाशीची राणी म्हणून तिला प्रसिद्ध केला, झलकारीचा इतिहास लपवून ठेवला आहे। जल जमीन जंगल आदिवासी मूलनिवासी भारतातील समाज बिरसा मुंडा त्यांचा इतिहास दडवून ठेवण्यात आला। अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चळवळीने या बहुजन समाजातील सर्व क्रांतिकारकाचा इतिहास आज प्रकाशात आणला आणि म्हणून आज आम्ही ठणकावून संविधानाच्या ताकदीने सर्व जगाला आज आपले इतिहास सांगत आहोत आमचा। म्हणून मला म्हणायचं आहे माता जिजाऊ सावित्री अहिल्या, माता जिजाऊ सावित्री अहिल्या, माता जिजाऊ सावित्री अहिल्या, वीर झलकारी रमाई फाटेला, वीर झलकारी रमाई फाटेला, वीर झलकारी रमाई फाटेला। आठवणी साली पक्का मात आठवणी 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 आदर्शच्या कार्यात, आठवणी आदर्शच्या कार्यात, आठवणी आदर्शच्या कार्यात, आठवणी आदर्शच्या कार्यात, सन्मानाचा तया मुद्रा माझा, सन्मानाचा तया मुद्रा माझा, सन्मानाचा तया मुद्रा माझा, सन्मानाचा तया मुद्रा माझा, सन्मानाचा तया मुद्रा माझा। या महापुरुषांचा इतिहास त्या काळामध्ये आवश्यकता होती म्हणून छत्रपती शिवाजींनी तलवार हातात घेतली, तर त्याही आधीचा इतिहास सम्राट अशोकाचा आहे। जेव्हा सम्राट अशोकाने कलिंग युद्ध जिंकल्यानंतर मनाला शांती मिळाली नाही, रक्तपात जीवानी हळहळणारे ज्यावेळेस त्यांनी जीव बघितले तेव्हा एका भंतीला म्हणतात ते, मी कलिंगचं युद्ध जरी जिंकलं असलं तरी माझ्या मनात शांत नाही, मला समज नाही, सुख नाही मला। भंतीने सांगितलं त्यांना बुद्ध आणि सम्राट अशोकाने आपलं शस्त्र घातक शस्त्र ज्यापासून रक्तपात होतो ते शस्त्र बुद्धाच्या चरणी त्यांनी अर्पण केले। बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार सम्राट अशोकाने केला। आज जम्बूद्वीप मध्ये अशोकाला सम्राट अशोक म्हणतात, प्रियदर्शी सम्राट अशोक। आणि म्हणून मला म्हणायचं आहे छत्रपती शिवबा बिरसा शाहू, छत्रपती शिवबा बिरसा शाहू, छत्रपती शिवबा बिरसा शाहू, भीमबा नायक फुले कांशीराम स्वाहू, भीमबा नायक फुले कांशीराम स्वाहू, भीमबा नायक फुले कांशीराम स्वाहू। आम्ही महापुरुषांच्या चरणी पुष्प अर्पण करतोय आणि म्हणून या महापुरुषांचे नाव घेताना क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचं नाव त्या फुलांमध्ये येतंय। बघा महापुरुषांच्या नावामध्ये कसे फुले आले। छत्रपती शिवबा बिरसा शाहू, छत्रपती शिवबा बिरसा शाहू, छत्रपती शिवबा बिरसा शाहू, भीमबा नायक, भीमबा
भारी रे